चला, प्रत्येक घरामध्ये दुधडी सांगितली म्हणजे सर्वांच्या अंगाला काटेच येतात. पण दुधडी अशी वस्तू आहे ना, आपण खायलाच पाहिजे, आपल्या पोटात जायलाच पाहिजे. त्यासाठी आपण बनवूया मस्तपैकी मुटके, सर्वजण आवडीने खातील. 2 छोट्या छोट्या दुधड्या घेतल्या आणि त्यांना आजूबाजूने कट करून घेतलेले, धुवून वरची थोडीशी साल काढून घेतलेली. तर आता मी दुधडी किसून घेणार. अशा प्रकारे ना आपल्याला ही दुधडी किसून घ्यायची. लहान मोठे म्हातारे सुद्धा खूप आवडीने खातील असे हे मुटके खूप छान मस्त बनवले जातात. तर तुम्ही सुद्धा बनवू शकतात. तर बघा, मी इथं या 2 दुधड्या अशा प्रकारे किसून घेतलेल्या आहे. आपल्याला आहे ना सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवायचे, त्यानंतरच ही दुधडी आपल्याला किसायची. कारण की ही दुधडी अशी म्हणजे पटकन अशी मऊ होते आणि पटकन पाणी पण सोडते आणि अशी थोडीशी काळसर पडून जाते. म्हणून त्यासाठी बघा, आता मी एका कढईमध्ये हा किस काढून घेतले दुधडीचा. तिथं मी 1 वाटी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, 2 वाट्या मी इथं बेसनचं पीठ टाकलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी इथं. त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 2 चम्मच चटणी टाकायची आहे, 1 चम्मच हळद टाकायची आहे आपल्याला इथं. त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे, 1 चम्मच. जाडसर चटणी टाकायची आहे थोडी, तुमच्याकडे नसेल तरी चालेल. आता मी इथं ओवा घेतलेला आहे, ओवासुद्धा आपल्याला इथं हातावर चोळून टाकायचा आहे. कस्तुरी मेथीसुद्धा आपल्याला इथं थोडीशी हातावर प्रेस करून टाकायची आहे. कारण की कस्तुरी मेथीने ना आपल्या मुटक्यांना खूप छान मस्त अशी चव येते. तर चला, आता आपल्याला आहे ना हे पीठ पाणी न टाकता भिजून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं. ही दुधडी पाणी सोडते ना, त्यासाठी पाणी इथं अजिबात लागत नाही, एकही थेंब पाणी इथं आपल्याला लागत नाही. त्यासाठी ना ही दुधडीमध्ये जे आपलं पीठ सर्व काही मस्त भिजलं जातं. अशा प्रकारे मी हे सर्व काही पीठ मस्त छान असं भिजून घेणार आहे. तर मला आहे ना लसूण कुटायची बाकी आहे, साईडला लसूण कुटले जात आहे. तेवढ्यात मी एवढं पीठ मळून घेतलेलं आहे. हा लिओना नुसता भुंकतोय, बाहेर बांधलेलं आहे त्याला आज. तर बघा, आपले हे लसूण आता इथं आपले लसूण इथं कुटले गेले. तर चला, मी आता इथं टाकते. ते पण छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे. आपलं हे पीठ आहे ना मळता मळताच असं मऊसूत होऊन जातं. कारण की दुधडी थोडं पाणी सोडते ना, तर पीठ आपलं असं मऊसूत होऊन जातं. बघा, खूप छान आणि खूप मस्त आपलं इथं पीठ झालेलं आहे. आता मी आहे ना 10 मिनिटासाठी याला मोरायला ठेवणार आहे, झाकून देणार आहे 10 मिनिटासाठी. चला, आता 10 मिनिटासाठी मी इथं झाकून देणार आहे. तर चला, आपले 10 मिनिटं झालेले. इथं मी आता इथं गाळणीला आहे ना तेल लावून घेते. सर्वीकडे आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे गाळणीला, कारण की आपले मुटके ना चिपकणार नाही म्हणून. आता मी साईडला पीठ मुरलं गेलं तोपर्यंत गॅस पेटून कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कढी ठेवली आणि कढीवर मी आता ही गाळणी ठेवलेली आहे. आता आपल्याला सर्व काही मुटके अशा प्रकारे ठेवून द्यायचे. तुम्हाला जशी साईज लागेल ना त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. मला तर असे छोटे छोटेच आवडतात, जास्त मोठे आवडत नाही. कारण की आहे ना छोटे छोटे लवकर शिजतात आणि पूर्णपणे आतून पण पटकन शिजतात ते. त्यासाठी मी असे छोटे छोटेच मुटके ठेवते. अशा प्रकारे मी सर्व काही मुटके असे ठेवून देणार आहे.
चला आपले मुटके इथं सर्व काही ठेवले गेलेले आहे. आता 15 मिनटासाठी आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे वरून. 15 मिनटामध्ये परफेक्ट आपले मुटके तयार होऊन जातात. तर चला तोपर्यंत आता आपल्याला वेट करूया 15 मिनटापर्यंत. चला आता आपले मुटके झाले की नाही बघूया. 15 मिनटं झालेले आहेत. वाव, एकच नंबर मुटके झालेले आहेत आपले. तर आता आहे ना मी सुरी घालून बघते. बघा चिपकलेलं नाही अजिबात. तर म्हणजे आपले मुटके परफेक्ट झालेले. जर चिपकलेलं राहिले तर मग समजून घ्यायचं मुटके कच्चे आहेत. तर चला आता मी साईडला काढून घेते. त्यानंतर आपल्याला हे मुटके ना सर्व काय असं मोकळे मोकळे करून घ्यायचे. मोकळे होऊन जातात ते, चिपकत नाही, अजिबात चिपकत नाही ते. सर्व काय असे मोकळे होऊन जातात हे बघा, आणि पटकन निघतात पण. तर चला मी आता हे मुटके ना चला सर्व काय मोकळे झालेले. आता मी आहे ना बारीक, म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड बी नाही, असे आपल्याला काप करून घ्यायचे. तुम्हाला जसे वाटतील तसे तुम्ही करू शकता. मी आता छोटे छोटे काप करून घेणार आहे. हे असे छोटे छोटे मी आता इथं काप करून घेणार आहे. आता अशा प्रकारे सर्व काय मी कापून घेतले सुरीने. जास्त मोठे नाही, छोटे छोटेच काप केलेले मी. तर आता गॅस पेटून कढई ठेवली. त्याच्यामध्ये 2 पड्या तेल टाकलेलं आहे. 1 चमचा राई टाकली मी इथं. तिला चांगली मस्त तडतड फुटू द्यायची. त्यानंतर 1 चम्मच जिरा टाकलेला आहे आपण इथं. 1 चम्मच तीळ टाकलेली आहे. कढीपत्ता नाही माझ्याकडे, कोथिंबीर पण नाही आहे, तरी सुद्धा चालतं. तर हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तीळ, जिरं, राई मस्त अशी तडतड तडतड फुटू द्यायचं आहे. तडतड फुटल्यानंतर आपल्याला इथं हे मुटक्यांचे काप टाकायचे आहे. सर्व काप आपल्याला एकत्रच तळायचे आहेत. पूर्ण बुडत्या तेलमध्ये तळायचे नाही आहेत. फक्त 1 ते 2 पड्या तेल तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मग तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला हे तळायचे आहे आणि मस्त खरपूस असे कडक मस्त तळायचे आहे. खूप छान आणि खूप मस्त टेस्टी लागतात. तर तुम्ही यांना दहीसोबत किंवा टमाटा सॉससोबत किंवा तळलेल्या मिरच्यांसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. गॅसची फ्लेम थोडी कम करते मी. हे बघा असे मस्त खरपूस कडक तळून घ्यायचे. खायला पण हे खूप छान लागतात. तुम्ही जर एकदा बनवले ना तर परत परत बनवणार. दुधडी कसं आहे, असं मुलं पण खात नाही आणि आपल्याला पण थोडा कंटाळाच येतो भाजी वगैरे खायची. तर दशमा पण आपण बनवू शकतो. पण असे मुटके ना खूपच छान लागतात. आता मी हे परतून घेते. आपले झालेले मुटके आता